फक्त कॅल्शियमच्या गोळ्या खाऊन ऑस्टिओपोरोसिस बरा होत नाही. ऑस्टिओपोरोसिसमध्ये दोन महत्त्वाच्या घटना घडत असतात. एक म्हणजे धातुक्षय, म्हणजेच अस्थीचा क्षय होत असतो, अस्थींची झीज होत असते, हाडांची झीज होत असते. आणि दुसरा म्हणजे खूप जास्त प्रमाणात वात प्रकोप शरीरामध्ये झालेला असतो आणि त्यामुळेच शरीरामध्ये रुक्षता वाढलेली असते, वीकनेस आलेला असतो, हाडांमध्ये जो पोकळपणा आहे तो वाढलेला असतो. आणि म्हणून आयुर्वेदानुसार ज्या वेळेला ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंट करतो आपण, तर त्यावेळेला दोन गोष्टीचा प्रामुख्याने विचार केला जातो. पहिलं म्हणजे आपल्याला अग्नीवर काम करायला लागतो, कारण अग्नी व्यवस्थित असेल तरच आपण घेतलेल्या आहारातून आपल्याला योग्य ते पोषक अंश मिळत असतात आणि त्यातूनच धातूंची व्यवस्थित निर्मिती होत असते. म्हणजे जर का तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंट्स जरी घेत असाल अस्थी किंवा हाडांची बळकटी वाढवण्यासाठी, तरी सुद्धा हे कॅल्शियम सप्लिमेंट जे आहेत ते जर का व्यवस्थित पचले नाहीत, शरीरामध्ये प्रॉपर ॲब्सॉर्ब झाले नाहीत, तर ते तुमच्या हाडापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आणि म्हणूनच पहिलं काम जे आहे ते म्हणजे अग्नी व्यवस्थित करणं, डायजेशन इम्प्रूव्ह करणं, ज्यामुळे तुमच्या आहारातूनच तुम्हाला जे काही पोषक अंश आहेत ते मिळाले पाहिजेत आणि त्यातूनच धातुक्षय भरून निघाला पाहिजे. आणि सोबतच त्यामध्ये मग आपण अस्थी पोषक अशा औषधींचा सुद्धा वापर करतो, जेणेकरून ती जास्त पोटन्सीनी लवकरात लवकर ॲब्सॉर्ब होऊन हाडांची बळकटी वाढवण्यासाठी मदत करतात. तर हा झाला एक फर्स्ट पार्ट आपला. त्यानंतर सेकंड पार्ट जो आहे ट्रीटमेंटचा, त्यामध्ये वात शमन करणं, एक्सेसिव्ह जो शरीरामध्ये वात वाढलेला आहे तो शमन करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी मग शरीराला बाहेरून तेलाचा अभ्यंग करणं, इंटरनली सुद्धा ऑइलच्या कॅप्सूल्स असतात या फॉर्ममध्ये, किंवा डायरेक्टली ऑइलसुद्धा इंटेक अगदी 5 ml पर्यंत आपण घ्यायला सांगत असतो, किंवा तुपाचा वापर केला जातो, जो की शरीरातील रुक्षता कमी करून शरीरामध्ये स्निग्धता वाढवण्यासाठी, हाडांमधली पोकळी कमी करण्यासाठी मदत करत असतो. तर अशा पद्धतीने हे उपचार केले जातात. त्याचबरोबर दुसरा पंचकर्मातील खूप महत्त्वाचा जो वातशमनासाठी उपयोगी कर्म आहे ते म्हणजेच बस्ती कर्म, ज्यालाच एनिमा असं म्हटलं जातं. तर यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या तेलांचा, वेगवेगळ्या काढ्यांचा, जे अस्थीसाठी पोषक म्हणून काम करतात, अशा गोष्टींचा वापर केला जातो. याचा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे उपयोग हा ऑस्टिओपोरोसिस बरा करण्यासाठी, रिव्हर्स करण्यासाठी होत असताना दिसतो आपल्याला. त्याचबरोबर नियमितपणे आहार विहारामध्ये बदल, जसे की आहारामध्ये कॅल्शियम वाढवणाऱ्या गोष्टी ह्या नॅचरल पद्धतीने, सेंद्रिय पद्धतीने आपण जर का दिल्या तर त्या आणखी चांगल्या प्रकारे ॲब्सॉर्ब होऊ शकतात. जसं की तीळ आहे, तेल आहे, त्यानंतर नाचणी आहे, राजगिरा आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये कॅल्शियमचा चांगला सोर्स असतो. तर ह्या गोष्टी आहारामध्ये घेणं, नियमित सूर्यप्रकाश घेणं, हलका व्यायाम करणं, ह्या गोष्टींचा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होताना दिसतो. तर अशा प्रकारे ओव्हरऑल विचार जर का आपण केला तर ऑस्टिओपोरोसिस पूर्ण रिव्हर्स होऊ शकतो, हाडं खूप छान मजबूत होऊ शकतात, पूर्ण आयुष्यभरासाठी स्ट्रॉंग राहू शकतात. त्यामुळे नक्की ह्या उपायांचा वापर केला गेला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल, माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त वृद्ध लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून